चला आज आपण ब्लाउज कटिंग करायला घेणार आहोत। हा मी ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि हे मेजरमेंट्स आपले आहेत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पर्ल पिन्स लागणार आहेत, म्हणजे या टाचण्या। अशा टाचण्या मी तुम्हाला फर्स्ट डेलाच दाखवल्या होत्या। या लोकल मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत। हे मार्किंग चॉक लागणार आहे आणि फॅब्रिक कटिंग सीझर लागणार आहे। तर आता प्लेसमेंट कसं करायचं ते व्यवस्थित लक्ष द्या। हे फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवायचे। ही घडीची साइड माझ्याकडे केलेली आहे, घडीची बाजू माझ्या साइडने घेतली आहे। आता या घडीच्या बाजूवर ऑन फोल्ड साइडवर आपण हा मागचा भाग ठेवणार आहोत। खालून बघा मी थोडंसं सोडलेलं आहे, कारण खाली कधी कधी कमी जास्त कापड असतं, तर थोडंसं सोडून द्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला हे पेपरचं जे कटिंग आहे ते लावायचं। हा मागचा भाग लावून झालाय। त्यानंतर हा पुढचा भाग हा अशा पद्धतीने इथे लावायचा आपल्याला, म्हणजे या मुंड्यामध्ये हा मुंडा घालायचा आहे। इथे हा बसतोय। सपोज जर इथे बसला नसता, इथे हा बसतोय, सपोज जर इथे बसला नसता तर हा पीस आपल्याला उचलून इथे ठेवावा लागला असता। आणि हा इथे बसतोय, हा इथे लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा मागचा आणि पुढचा भाग लावून झालाय। हे फोल्ड करते आणि इथे आपल्याला स्लीव्हज ठेवायची। या खालच्या भागावर आपण स्लीव्हज ठेवणार आहोत। आता इथे ही स्लीव्हजला थोडीशी जागा कमी पडते बघा, या भागाला थोडंसं कमी पडते, ते आपण जॉईंट देऊयात किंवा शिवणामध्ये ते कव्हर होऊन जातं। थोडासा जॉईंट असेल तर द्यायची गरज नाही, जर जास्त जॉईंट असेल तर तो आपल्याला जॉईंट द्यावा लागतो, वेगळं कापड जॉईंट करावं लागतं, नाहीतर मग स्लीव्ह शिवताना जॉईंट करताना आपल्याला कमी पडते। हे अशा पद्धतीने इथे स्लीव्हज ठेवली आहे। आता ही जी योगपट्टी आहे ही नंतर आपण कटिंग करणार आहोत। आधी हे 3 भाग कट करून घेऊयात अशा पद्धतीने। आता हा जो भाग आहे प्रत्येक भागाला चॉकने आपण मार्किंग करून घ्यायचे। अशा पद्धतीने हे दोन्ही पीस मार्किंग करून घेतले। आता मी कटिंग करायला घेते। कापडावर अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे आणि कटिंग करायचं। हे आपल्याला कट टू कट कापायचे, याच्यात कुठलेही मार्जिन किंवा काही ठेवायची गरज नाही एक्स्ट्रा कापड, कारण आपण विथ मार्जिन सगळे जे लुजिंग मार्जिन साठी घ्यायचे तेवढे सगळे मेजरमेंट आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत। चॉकनी मार्किंग केल्यामुळे काय होतं की आपलं जरी कापड सरकलं तरी चॉकचं मार्किंग तिथे असल्यामुळे आपल्याला लक्षात येतं, म्हणजे कमी जास्त कटिंग होत नाही आपली। हा मागचा भाग कट झालाय। आता हा पुढचा भाग कट करून घेऊयात आपण।
आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल फ्रंट भाग जो आहे त्याचे 2 वेगवेगळे पीस निघालेले आहेत आणि बॅक साईडचा जो आहे तो एक अखंड पीस निघालेला आहे। हे बघा, सेंटरला जे आहे इथे ऑन फोल्ड आहे आणि हा जो सेंटरला आहे हा ओपन आहे, म्हणजेच हा बॅकचा आपल्याला अखंड भाग मिळणार आहे आणि फ्रंटचे जे 2 वेगवेगळे पीस आहे त्याला आपण इथे हुक आणि आय करणार आहोत। फ्रंट आणि बॅक कटिंग झालंय। आता आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊयात। स्लीव्जला सुद्धा अशाच पद्धतीने चॉकने मार्किंग करून घ्यायचंय। इथे जो आहे इकडे जॉईंट जास्त आहे, तर हा जॉईंट आपण ब्लाउज शिवताना इथे जॉईंट कसा द्यायचा मी तुम्हाला दाखवते। ही झाली आपली स्लीव्ज कटिंग। ह्या टाचण्या सगळ्या ह्याच्यावरच राहू द्यायच्या, जेव्हा आपण ब्लाउज शिवायला जाऊ तेव्हा त्या टाचण्या काढायच्या। आता ही योगपट्टी कट करायची। योगपट्टी आपल्याला 2 पाहिजे, म्हणजे उजव्या साईडला 2 आणि डाव्या साईड, उजव्या साईडला आणि डाव्या साईडला असे 2 पाहिजे। त्याला खाली फिनिशिंग म्हणून एका साईडला 2 पट्ट्या असतात, म्हणून आपण काय करणार आहोत, ही पट्टी अशी फोल्ड करणार आहे आणि एकाच वेळेला आपण 2 पट्ट्या काढणार आहे। नाहीतर मग अशा 4 पट्ट्या काढून आपल्याला एकमेकांना जॉईन द्यावा लागला असता। हे बघा, इथे ऑन फोल्ड आले, कापड जास्त असल्यामुळे आपल्याला असं करता आलं, नाहीतर 2 पीस इकडून आणि 2 पीस तिकडून असं काढावं लागलं असतं। आता याला पण टाचण्या लावून घ्यायच्यात। आणि हे सुद्धा चॉकने मार्किंग करून कट टू कट कापून घ्यायचे। ही झाली आपली योगपट्टी तयार। आज आपलं मेजरमेंट काढल्यानंतर फॅब्रिक कटिंग सुद्धा झालंय, पेपर कटिंग आणि फॅब्रिक कटिंग दोन्ही झालेलं आहे। पुढच्या भागामध्ये आपण बघूयात ह्याचे टक्सचे मार्किंग कसं करायचंय आणि ब्लाउज स्टिच करायला आपण सुरुवात करूयात। आता याला आपण हे जे टक्स आहेत हे आपल्याला आपल्या ब्लाउज जे कटिंग केलंय त्याच्यावर मार्किंग करायचे। आता हे टक्स मार्किंग करण्यासाठी आपल्याला कार्बन पेपर लागणार आहे। हे मी फर्स्ट डेला तुम्हाला दाखवले होते। ह्याच्यामध्ये एक व्हाईट कलरचा, हा येलो कलर आणि हा असा रेड कलरचा कार्बन पेपर येतो। आता हे कार्बन मी हे वेगवेगळ्या शेड्समध्ये आणून ठेवायचे आहेत, कारण मग कधी ब्लाउज लाईट कलरमध्ये असतो, कधी डार्क कलरमध्ये असतो, तर हे पेपर्स आपल्याला एक्सचेंज करून वापरता येतात। आता याला कशा पद्धतीने आपल्याला टक्स मार्किंग करायचं आहे ते दाखवते। हा पीस अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि हा जो कार्बन पेपर आहे हा असा उलटी घडी करायची आहे। ही इकडची पिन काढायची आणि या दोन्हीच्या मध्ये कार्बन पेपर सँडविच करायचा आहे। हाच कार्बन पेपर का वापरायचा आपण, कारण तो ब्लॅक आणि ब्लू कलरचा जो कार्बन पेपर असतो त्याने आपल्या फॅब्रिकला डाग पडू शकतात। कधी चांगलं कॉस्टली फॅब्रिक असेल किंवा भारीतलं काही असेल तर त्याला ते जर डाग पडले तर ते वॉश करून सुद्धा जात नाहीत। म्हणून हा जो कार्बन पेपर आहे हा खास मार्किंगसाठी वापरला जातो, त्यामुळे हाच कार्बन पेपर इथे वापरायचा आहे आपल्याला। आता हे बघा, हे जे मार्किंग व्हील आहे हे सुद्धा आपल्याला शॉपमध्ये अवेलेबल होतं। हे मार्किंग व्हील अशा पद्धतीने याच्यावरून फिरवायचं आहे। आपण या दोन्ही पीसच्या मध्ये कार्बन पेपर अशा पद्धतीने ठेवलाय की हा जो या पेपरवरचं मार्किंग इकडे उमटेल आणि या पेपरवरचं मार्किंग इकडे उमटेल। हे अशा पद्धतीने इथून एक लाईन मारायची आहे। त्यानंतर हे सगळे टक्स मार्क करून घ्यायचे। तसे या ज्या 3-3 लाईन्स आहेत ना त्या 3ही लाईन आपल्याला मार्क करून घ्यायच्या। म्हणजे आपले टक्स चुकत नाहीत। आता इकडची साईड झाली आपली, ही पण पिन काढते मी आणि हळूच हा पेपर इकडे शिफ्ट करायचा आहे आणि हे 2 टक्स मार्क करून घ्यायचे।
हा पेपर बिलकुल हलला नाही पाहिजे किंवा आपलं कापड पण सरकलं नाही पाहिजे, नाहीतर मग टक्स साईडला जातील, हलतील टक्स. आता हे अशा पद्धतीने हे टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. झालेत आपले 4ही टक्स मार्क करून झालेत. आणि हे मार्जिन सुद्धा महत्त्वाचं आहे, ते सुद्धा मार्किंग करून घ्यायचे. आता हा पेपर काढलाय, हे बघा हे दोन्ही साईडला छान मार्किंग झालंय. आपल्या डोळ्यांना दिसण्यापुरतं मार्किंग आहे ना तेवढं बघायचं. खूप जास्त डार्क पण करायचं नाही, नाहीतर कपड्याला डाग पडू शकतो. ह्या कार्बननी जे आपण मार्किंग करणार आहोत ते वॉश केल्यानंतर मार्किंग निघून पण जातं किंवा काही दिवसानंतर निघून पण जातं, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. पण खूप डार्क पण करायचं नाही. हे आपल्याला जेवढं दिसतंय ना डोळ्यांना टक्स मारण्याइतपत मार्किंग करायचं. हे दोन्ही भागांना आपलं मार्किंग झालंय. आता मागच्या भागाला मार्किंग करायचं आहे. मागच्या भागाला देखील असंच एक टक्स आणि हे मार्जिन या दोन गोष्टी मार्क करायच्या. तर याला सुद्धा अशाच पद्धतीने या दोन्ही पीसच्या मध्ये आधी टक्स मार्क करून घेते. मार्किंग करून घेतल्यामुळे काय होतं, जेवढं आपण मार्क केलंय तेवढं शिवण्यात जातं, नाहीतर मग कमी जास्त जर झालं तर आपल्याला ब्लाऊजमध्ये फिटिंगमध्ये फरक पडणार. अशा पद्धतीने आता हा मागचा भाग सुद्धा मार्किंग झालेला आहे. हे बघा मागचे हे दोन टक्स आणि मार्जिन. योकपट्टी आणि स्लीव्जला मार्किंग करायची काही गरज नाही आहे. हे बघा त्यामुळे त्याला मार्किंग नाही करायची. आता आपण ब्लाऊज शिवायला घेऊयात. आतापर्यंत जेवढं दिलेलं आहे त्याची प्रॅक्टिस करा. उद्या भेटूयात. तोपर्यंत हॅव अ नाईस डे.